कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, एबीपी माझानी सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी ब्रेक केली आणि त्यानंतर या बातमीवर शिक्कामोर्तब होताना दिसतंय आणि शिवाय इतरही काही भेटींचे तपशील आता समोर येताना दिसतायत। काय काय चित्र या भेटींबाबतचं आतापर्यंत समोर आलंय? एबीपी माझानी सर्वप्रथम बातमी दिली होती की दोघांमध्ये या ठिकाणी भेट झाली। एवढंच नव्हे तर ती कुठे भेट झाली तर ती मुंबईत भेट झाल्याचं देखील एबीपी माझानं सांगितलेलं होतं आणि त्यावरती आता शिक्कामोर्तब झालंय। मात्र यात एकदा नव्हे तर दोनदा भेटले का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय, कारण की बावनकुळे यांनी सांगितलं की धनंजय मुंडे, मी आणि सुरेश धस आम्ही 4.5 तास भेटलो, आमच्यामध्ये चर्चा झाली, दोघांचे मतभेद आहेत परंतु मनभेद नाहीत, अशा प्रकारचं देखील त्यांनी म्हटलं। दोघंही जिव्हाळा असलेले या ठिकाणी नेते आहेत असं देखील त्यांनी या सगळ्या भेटीनंतर म्हटलेलं आहे। मात्र प्रश्न आता हा उपस्थित होतोय आहे की दोघांची भेट झाली आहे आणि या भेटीमध्ये नेमकं काय घडलंय, कारण की 4.5 तास जर भेट होत असेल तर त्या भेटीमध्ये नेमकं काय घडलंय आता हे समोर येणं महत्त्वाचं आहे। त्याहीपेक्षा घरी जी भेट झाली, निमित्त जरी आजारपणाचं असलं तरी त्या आजारपणाच्या भेटीमध्ये नेमकी दोघांमध्ये काय चर्चा झाली हे देखील पुढे येणं महत्त्वाचं यासाठी आहे की सुरेश धस यांनी या सगळ्या प्रकरणात पहिल्या दिवसांपासून हे प्रकरण लावून धरलेलं होतं आणि त्यात अनेक गंभीर आरोप केले होते। मग त्यात डीपीडीसीचं प्रकरण असू द्यात, महानगरपालिकेचा नगरपालिका जी धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहे, डीपीडीसीचे प्रकरण सुद्धा ज्यावेळेस धनंजय मुंडे पालकमंत्री होते त्यातले रस्ते कसे झाले कसे झाले नाहीत किंवा नगरपालिकेत कसा घोटाळा झाला, या सगळ्या प्रकरणं त्यांनी समोर आणलेली होती आणि अप्रत्यक्षरित्या आकाचा आका म्हणजे त्यांचा रोख धनंजय मुंडेकडे होता हे सांगण्याचा ती कुठलाही ज्योतिषाची खरं तर गरज नाही, कारण की त्यांनी प्रत्यक्षरित्या त्यावरती आरोपच केलेला होता। मात्र ह्या सगळ्या प्रकरणात आरोप प्रत्यारोप सुरू असताना भेट घेणं, मग ते निमित्त जे आजारपणाचं असेल किंवा त्याआधी झालेल्या बावनकुळे यांनी सांगितलेल्या 4.5 तासाच्या भेटीचं असेल, त्यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे हे जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत यातल्या स्पष्टता निश्चित होत नाही। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर सुरेश धस यांच्या भूमिकेवरती निश्चित प्रश्नचिन्ह सामान्य व्यक्ती या ठिकाणी उभा करेल। एकीकडे तुम्ही एवढ्या प्रकर्षानं त्यांच्या विरोधात लढा उभा, निश्चितपणे अनेक प्रश्न यामुळे निर्माण झालेले आहेत आणि आतापर्यंत प्रत्येक गोष्टीची खडानखडा माहिती देणारे हे नेते याबद्दल काहीच का बोलत नव्हते असा सवाल देखील उपस्थित झालेला आहे। धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।